वाल्मिक कराडला फरफटत आणायला हवं होतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। पुण्याच्या पालकमंत्र्यांनी उशिरा का होईना प्रतिक्रिया दिली असं देखील यावेळेला सुप्रिया सुळेंनी म्हणत अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे। बीडमधील आतापर्यंतच्या हत्येच्या प्रत्येक फाईली उघडायला पाहिजे असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। खंडणी प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी यावेळी केली। आज मला काही युवा मुलं भेटायला आली, ते म्हणले ताई ज्यांनी त्यांनी मला एक शब्द वापरला की वाल्मिक कराडनी सरेंडर केलं। म्हटलं काय सरेंडर केलं? तो सरेंडर करणार त्याच्या ते मानेला धरून खरपटात त्या पकडून आणायला पाहिजे। तर सरेंडर काय? आणि एवढी मस्ती आहे ना की व्हिडिओ करून टाकतात की मी सरेंडर काय समजतात स्वतःला। पुण्याच्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं, उशिरा का होईना आलंच नाही। पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब दोघंही असं म्हणाले की नैतिकतेवर आम्ही राजीनामा देतो। आणि धनंजय मुंडे काय म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा दिलाय, म्हणजे त्यांना काय पडलेलीच नाहीये। संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सोळंकी, नमिता मुंदडा सगळ्यांची स्टेटमेंट्स आहेत की ही पहिली हत्या नाही, अशा 100हून जास्त हत्या झाल्या। आणि जोपर्यंत बीड मधल्या या 100-110 जे कुटुंब असतील त्यांच्या सगळ्या फाईली उघडल्या गेल्या पाहिजेत। ही आग्रहाची भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे। माणुसकीच्या नात्याने प्रत्येक फाईल उघडली गेली पाहिजे, प्रत्येक फाईलची इन्क्वायरी झाली पाहिजे। या देशामध्ये खंडणीचा गुन्हा कोणी केला तरी त्याला ईडी आणि सीबीआय लागतं। आम्हाला तातडीने त्या जे कोणी खंडणीमध्ये होते कोणी असू दे त्याच्यावर ईडी आणि सीबीआयची केस लागलीच पाहिजे।